मित्रांनो मजेत ना. आम्ही पण मजेत. पण मित्रांनो आमचा शेतकरी मजेत नाही मित्रांनो शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मित्रांनो. शेतकऱ्यांचे टोमॅटोला भाव नाही मित्रांनो. शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही मित्रांनो. तर आम्ही आलो आज इथे रामशेज इथे रमेश चव्हाण शेतकरी यांची मुलाखत घ्यायला मित्रांनो. त्यांच्या इथं आपलं वाघाने बिबट्याने त्यांची गाय खाली मित्रांनो. तरी आम्ही रमेश चव्हाण यांच्या इथे आलो मित्रांनो. चव्हाण साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्हाला शेती परवडते का? नाही परवडत साहेब, काही शेती परवडत नाही, काय नाही. ह्या वर्षी सगळं धुवून गेलंय पाण्याने, सर्व काहीच राहिलेलं नाही. हाय एक गाय वाचली, ती पण भावाकडे इकडे आणून बांधितो भावाच्या इथं. तिथं त्या पात्र्यावरती तो नाचतो. काल 5:30 वाजता त्या डोंगरावर खाली येत होता वाघ. एवढे खडे केशर असून तिथून बी खाली येत होता. तरी आम्ही सगळ्यांनी अख्ख्या गावाने बघितलं तिथं. तर याच्यावर काहीतरी दक्षता व्हावं, वनीकरण खात्याने काहीतरी करावं त्या चव्हाण साहेब तुमची गाय कधी खाली हे 16 तारखेला येते. 16 तारखेला पंचनामा वगैरे केला, पण ते काय अजून पैशाचे कधी भेटेल हे काय सांगता येते. त्यांनी लवकर काळजी घ्यावा बाबा. सरकारने लवकर काळजी, वनीकरण खात्याने लवकर काळजी घ्यावा. जंगल माझ्या पैशाचे 5 फूट 10 फूट अंतरावरती जंगल दाखवा. जंगल आहे, समोर जंगल आहे बघा. तिथं मोठं जंगल आहे. तिथं पहा बरं किती मोठं जंगल आहे. त्या जंगलातून येतो दिवसा, लांब जातो तो डोंगरावरती, तिथून येतो खाली. दररोज येतो 5 नाही 6 वाजले का डायरेक्ट खाली येतो. त्या गोंद्याला लय ताण होतो. त्या गोंद्याला लाईटी लावतो, एवढ्या मोठ्या लाईटी लावून. तुमची शेतकरी आणि फॉरेस्ट खात्याकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय नाही, आमची नुकसान भरपाई भरून द्यावा. त्या गाय बिचारी 2 महिन्याची लागण होती. गाय छोटी कारवड 2-2.5 वर्षाची गाय होती. तिला बिचारीने अर्धी गाय खाऊन घेतली. तिथं गळा बिळा सगळं तोडून. तुम्ही जे हे करतात, तुम्ही तुमची गाय कशी काय वडून दिली? अहो तिला रशी होती, मोठी रशी बांधलेली होती. ती रशी सुद्धा त्यांनी अशी ओढून नेली. ओढून नेल्यावर त्याने गळा बिळा तोडून, मान तोडून, दात बीत वगैरे सर्व होते आणि पाठी मागून पूर्ण खाऊन घेतली त्यांनी. तर त्या रशीमुळं अटकले नाही तर तो जंगलात चालला होता घेऊन. मोठा आहे तो, काही छोटा नाही वाघ असं. तरी आम्ही इथे आलो होतो रमेश चव्हाणच्या इथे. तर त्यांचे काय आपले वाघाने गाय वडून नेली ना, त्यांचे काही फोटो आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण हे फोटो जे बघितले, बिबट्याने गाय वडून नेली मित्रांनो. बघा किती वाईट वाटतं मित्रांनो. तो शेतकरी बघा किती हल्लेला आहे मित्रांनो. रमेश चव्हाण आहेत ना मित्रांनो, त्यांची गाय बिबट्याने वडून नेली मित्रांनो. तेव्हा ते शिवाबाबा आहे ना, तिथेच गुरं चारत होते मित्रांनो. तरी आपण शिवाबाबांना विचारू की शिवाबाबा त्या दिवशी काय झालं नेमकं तिथे? ते ना, मी तिथं होतो, गुरं चारीत होतो. आता मग ते बांधेल होती ना, ती लगेच मी आलो गुरं वळा गेलो. तिकडून ते कुणी आला बिबट्या, लगेच धरले. म्हणला गुरं काय पळा. ते मी गेलो पाहिलं, मी घाबरलो, मी पळवलो, अर्धी खाऊनच घेतली. तर तुमची सरकार आणि फॉरेस्ट खात्याकडून काय अपेक्षा आहे? सरकारने आम्हाला मदत द्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, त्यांच्या शेजारी जे राहताना गुरं चारणारे मित्रांनो, त्यांनी बघितलं आहे मित्रांनो. तरी माझी अपेक्षा आहे सरकारकडनं की मायबाप सरकार हे रमेश चव्हाण खूप गरीब आहेत मित्रांनो. त्यांना त्यांच्या मिसेसला अटॅक आला मित्रांनो. ते बिबट्याने गाय खाली मित्रांनो. तिची गाय मित्रांनो त्यांची 20-25 लिटर दूध द्यायची मित्रांनो सकाळ संध्याकाळ. तरी मला सरकार आणि फॉरेस्ट खात्याकडून अपेक्षा आहे मित्रांनो. तरी तुम्ही काहीतरी मदत करा लवकरात लवकर. रमेश चव्हाण नमस्कार.